शेवटी संपला एकदाचा माझा बाप. तो जोपर्यंत जिवंत होता ना तेव्हा सतत एक गोष्ट बोलायचा, ही मुंबई, अरे ही मुंबई आपली रे, आपण कोली लोक या मुंबईचे राजे. तो नेहमी सांगायचा, अरे ही मुंबई, अरे ही मुंबई म्हणजे 7 बेटांचं गाव होतं रे. आम्ही कोली लोक होड्या घ्यायचो, दर्यावर जायचो, मासं पकडायचो, अरे गाणं काय बोलायचो, मांडव टाकून नाचायचो. सगळं कसं अगदी मजेत चाललं होतं. आणि मग काय झालं, इंग्रज आलं. अरे दर्या सगळा ताब्यात घेतला. दर्यावरून आम्हाला मागे लोटलं. बंदरं झाली, खाड्या बुजवल्या. आमचा समुद्र आमचा राहिला नाही. मुंबई, अरे मुंबई देशाची राजधानी झाली. पण या नावाखाली आमचं नाव मात्र सगळं मिटवलं गेलं. आम्हाला कोणी लक्षात ठेवलं? आज मुंबई, आज मुंबई आहे कोणाची? डॉन, बिल्डर, फिल्म सिटीवाले, राजकारणी. अरे सर्वांनी या मुंबईची इंच इंच जमीन लुटून टाकली आहे. आणि आम्ही, अरे आम्ही नुसती सावली झालोय, सावली. आमची संस्कृती, आमची भाषा, आमचा वेश, सगळं सगळं संपलंय. अरे कोलीवाडा फक्त नावाला उरलाय. आज होड्या नाहीत, त्या होड्यांमध्ये आमची मुलं दिसत नाही. आमची मुलं या मुंबईच्या गर्दीमध्ये चिरडतायत मजूर म्हणून. मुंबई, आमची मुंबई, अरे ही मुंबई गर्दीमध्ये रोज गुदमरते, लोकलच्या गर्दीमध्ये चिरडते आणि झोपडपट्ट्यांमध्ये सडते. ही आमची मुंबई, ही मुंबई आम्हाला हवी होती. आणि म्हणून मी विचारतो, अरे ही मुंबई कुणाची? राजकारण्यांची, बाई लोकांची, परप्रांतीयांची, की आमच्या सारख्या मूळ आगरी लोकांची? माझ्या बापाला या प्रश्नांची उत्तर हवी होती, पण त्याला ती भेटली नाही. पण मी मात्र माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत एकच प्रश्न विचारत राहीन,